प्रेज द लॉर्ड. परमेश्वरची स्तुती हो महिमा हो, प्रशंसा हो. मी प्रभू येशूला धन्यवाद देतो की प्रभूने आजचा हा वेळ दिला. या आपण प्रार्थना करू आजच्या विषयासाठी. परमेश्वर तुझ्या सामर्थ्याने, ज्ञानाने आणि बुद्धीने मला भर प्रभू वचन देण्यासाठी प्रभू तुझ्या अभिषेकने मला माझा सारा कंट्रोल प्रभू मी तुला देतो. येशूच्या नावात मागतो पिता. आमेन, आमेन, आमेन. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आजचा जो आपला विषय आहे तो विषय आहे योसेफ, एक संघर्ष योद्धा. आपण योसेफ बद्दल जाणणार आहोत, तर या तयारीत राहा. प्रभू या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला एक संघर्ष योद्धा बनवा. हालेलुया. चला तर जाणूया योसेफ बद्दल. योसेफ हा याकूबाचा मुलगा होता. याकूबला म्हातारपणी झालेला योसेफ हा मुलगा होता. तो 17 वर्षाचा होता. तो खूप सुंदर आणि देखणा होता. जेव्हा तो आपल्या भावांमध्ये असायचा, त्याचे भाव जेव्हा काही गलत बर्ताव करायचे, तर तो योसेफ आपल्या बापाला जाऊन सांगायचा. आणि जेव्हा तो योसेफ आपल्या बापाला आपल्या भावांबद्दल सांगायचे, तर तो त्याचे भाव काय करायचे, द्वेष करायचे, योसेफ बद्दल द्वेष करायचे, मनामध्ये नफरत कडूपणा ठेवायचे, त्याची प्रेमाने पण ते बोलत नव्हते. असंच एका दिवशी योसेफला स्वप्न आले. एका दिवशी योसेफला 2 स्वप्न आले. एक स्वप्न असे आले, शेतात योसेफ आपली पेंडी बांधत होता. त्याच्या भावाच्या 11 पेंड्या येऊन त्याला नमन करत आहे. आणि पुढं असं स्वप्न आलं की सूर्य, चंद्र आणि 11 तारे त्याला येऊन नमन करत आहे. हे दोन्ही स्वप्न त्याला एका दिवशी आले. आणि हे स्वप्न जाऊन त्यांनी जेव्हा आपल्या भावांना सांगितले, त्याचे भाव अजूनच योसेफचा द्वेष करू लागले. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला एक बात सांगू इच्छितो की जेव्हा पण तुम्हाला परमेश्वर काही दर्शन, स्वप्न देतो, ते गुप्त ठेवा. कारण परमेश्वरची तुमच्यासाठी एक योजना आहे. जे तुमचा द्वेष करतात अशांना सांगू नका, कारण त्यांच्याद्वारे शैतान तुमचे दर्शन कधी पूर्ण होऊ देणार नाही. शैतान त्यांच्याद्वारे रुखावट आणेल, तुमच्या कार्यामध्ये अडथळा आणेल. अशांना सांगा जे खरोखर प्रभूच्या भयमध्ये, प्रभूला विश्वासयोग्य जीवन जगणाऱ्या, खास करून तुमच्या आत्मिक माता पितांना सांगा. आणि जे विश्वासयोग्य भाव, ब्रदर आहेत, बहीण आहेत, अशांना सांगा जे तुमची मदत करतील. अशांना सांगू नका जे तुमचा द्वेष करतात. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जसे योसेफाच्या या दर्शनमध्ये त्याचे भाव रुखावट आले, त्याच प्रकारे तुमच्या जीवनात कोणी रुखावट येऊ नये म्हणून काही दर्शन गुप्त ठेवा. आणि हो सगळं तर आत्मिक लोकांना सांगा. हालेलुया. तर या आपण योसेफ बद्दल अजून जाणूया. योसेफ जेव्हा त्यांच्या भावाकडे जात होता, तेव्हा त्याचे भाव त्याला दुरूनच पाहतात आणि बोलतात, तो बघा आला स्वप्नदर्शी, चला याला आपण मारून टाकू आणि बघू याच्या स्वप्नाचं काय होतं. असं बोलून ते लोक योसेफला मारण्याचा प्रयत्न करतात. पण रऊबेनच्या मनात असा विचार येतो की योसेफला आपण वाचवलं पाहिजे. म्हणून रऊबेन त्यांच्या भावांना म्हणतो, याला मारू नका, त्याला खाड्यात टाकून द्या. त्यांनी ह्याच्याबद्दल रऊबेनचा असा विचार होता, जर याला खाड्यात टाकलं तर तवरचन आपण जाऊन याकूबाला घेऊन येऊ आणि योसेफाचा प्राण वाचू. हा रऊबेनचा प्लॅन होता. पण जेव्हा ते शिंदोरी खाण्यासाठी 11 जण बसले, तेव्हा त्यांच्यासमोर इस्माइली लोकांचा ग्रुप चाललेला. आणि तेव्हा यहुदा बोलला की आपण योसेफाला मारायचं नाही, मारून आपल्याला काय लाभ, तो आपल्या हाडामासाचा आहे. तर आपण काय करू, योसेफाला इस्माइली लोकांना विकून देऊ. आणि ह्या लोकांनी काय केलं, इस्माइली लोकांना 20 रुपये विकून दिलं. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तरी पण योसेफनी ते हार मानलेली नाहीये. योसेफ परमेश्वराचे एक विश्वासयोग्य जीवन जगलेला आहे. तिथं त्यांनी आपल्या भावांना श्राप दिला नाही, आपल्या भावांना शिव्या दिल्या नाही, की आपल्या भावांना भांडला नाही. तो तिथून गप गेला, गप चालता झाला आणि त्या मिस्री देशात त्याला नेण्यात आलं. मिस्री देशात जेव्हा इस्माइली लोक त्याला घेऊन येतात, पोटिफरला ते लोक विकून टाकतात. आणि पोटिफर काय करतो, तर आपल्या घरामध्ये त्याला नोकर म्हणून ठेवतो, आपला गुलाम म्हणून ठेवतो. पण पोटिफर जेव्हा बघतो की योसेफच्या संग त्याचा परमेश्वर आहे आणि जसं योसेफला आपल्या घरात ठेवले, आपल्या घराला ब्लेसिंग येत आहे, आशीष येत आहे, असं पाहून पोटिफर फार खूप खुश झाला. आणि त्यांनी काय केलं, आपल्या घरचा सर्व कारभार योसेफच्या हातात दिला. पोटिफर आपल्या घरातली काहीच काळजी करत नव्हता, त्यांनी सर्व काही योसेफच्या हातात दिलं. आणि परमेश्वर योसेफ संगती असल्यामुळं त्याच्या घराला प्रभूने खूप ब्लेस केलेलं, त्याच्या शेतीला, त्याच्या मेंढरांना खूप परमेश्वरनी ब्लेस केलं, त्या घराला खूप बरकत दिलेली. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, पण तुम्हाला माहिती आहे,
जेव्हा परमेश्वर आपल्या संग असतो, आपले आशिष कोणीच अडू शकत नाही. योसेफच्या संगती परमेश्वर होता. एक ढाल म्हणून परमेश्वर योसेफ बरोबर होता. तोच परमेश्वर तुमच्या आणि माझ्या बरोबर नेहमी आहे. कधीच परेशान होऊ नका, कधीच त्रासामध्ये देवाला सोडू नका, कधी संकटात हार मानू नका. प्रभू आपल्या बरोबर आहे. तर या आपण अजून जाणूया. पोटिफरची पत्नीची वाईट नजर योसेफवर होती. जेव्हा जेव्हा ती योसेफकडे जायची, त्याला बोलायची, चल माझ्या संग झोप. पण योसेफ जो होता तो परमेश्वरला घाबरणारा होता, परमेश्वरला भिणारा होता. आणि योसेफ काय बोलायचा, मी नाही परमेश्वर विरुद्ध हे पाप करू शकत. मी परमेश्वरला भिणारा आहे आणि परमेश्वर माझा खरा देव, जीवित देव आहे आणि तो माझ्या बरोबर आहे. मी त्याच्या विरुद्ध पाप करू शकत नाही. आणि जो माझा धनी आहे तो माझ्यावर विश्वास करतो, मी त्याचा विश्वासघात करू शकत नाही. त्यांनी सर्व काही माझ्या हाती दिलेले, म्हणून मी या घाण गोष्टी करू शकत नाही. तो तिकडून निघून जातो. आणि एके वेळी काय होतं, जेव्हा तो काही कामासाठी त्या घरात येतो तर ते पोटिफरची पत्नी गपचूप येऊन त्याचा झगा धरते. आणि योसेफ काय करतो, तो झगा ठेवून तिथे पळून जातो आणि ती ओरडते आणि काय करते, गलत अफवा पसरवते की हा जो इब्री मनुष्य आहे, जो तुम्ही इथे आणला आहे, तो माझी इज्जत लुटण्यासाठी, माझी बेअब्रू करण्यासाठी इथे आला होता. आणि अशा खोट्या नाट्याबद्दल त्याच्याबद्दल तिने काय केलं, त्याच्याबद्दल चर्चा केली, खोटे नाटे बहाणे बनवले. आणि जेव्हा पोटिफर येतो तेव्हा त्याला त्या योसेफबद्दल ती पत्नी त्याची गलत सांगते आणि पोटिफरला खूप राग येतो आणि तो काय करतो, त्याला कैदेत टाकून देतो. माझ्या भावांनो, बहिणींनो, बघा, सर्वात प्रथम त्याला खाड्यात टाकण्यात आलं, नंतर त्याला इस्माईलीच्या हातात विकण्यात आलं आणि जी तिसरी वेळ आहे जी त्याला कैद्यात ठेवण्यात आलंय. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, योसेफने काहीच केलं नाही, पण योसेफ जो होता परमेश्वरला भिणारा होता. कधीच त्यांनी देवाला कोसलं नाही, कधीच त्यांनी देवाला काही बोललं नाही. जे त्या संग होत गेलं तो सहन करत गेला. त्याच्यात ती सहनशक्ती होती. आज आपणही प्रार्थनेमध्ये सहनशक्ती मागूया की परमेश्वर आम्हाला तू सहनशक्ती दे, की कितीही आमच्या जीवनात प्रभू दुःख येऊ, आनंद येऊ, काही येऊ राजा, आम्ही तुला सोडणारे नसावे, तर आम्ही तुझ्या संग विश्वासयोग्य जीवन जिणारे असावं. अशी आपण प्रार्थना करू. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा योसेफला कैद्यात टाकण्यात आले तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जो बंदीशाळातला जो अधिकारी होता, परमेश्वराने त्याची कृपादृष्टी परमेश्वराने काय केलं, त्याच्या मनामध्ये योसेफबद्दल प्रेम टाकलं, ती कृपादृष्टी टाकली. आणि जो अधिकारी होता बंदीगृहातला, त्यांनी काय केलं, सर्व कारभार, तिकडचा पण कारभार योसेफच्या हातात दिला. कारण योसेफ बरोबर परमेश्वर होता हे त्या अधिकाऱ्यांनी पाहिलं होतं. आणि सर्व कैद्यांची रक्षा करणारा योसेफ झाला होता. आणि असंच थोडे दिवस गेल्यानंतर काय झालं माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा फारो राजाचे मिस्री राजाचे काही प्याले बरदार आणि आचार्य होते, ज्यांनी फारोच्या राजाशी काही गलत व्यवहार केले, काही चुकी केल्यामुळे फारो राजाला राग आला होता, काही अपराधामुळे राग आला होता. मग ते काय करतो, त्या दोघांनाही त्या बंदीगृहात टाकतो, त्या जेलगृहामध्ये टाकतो. आणि माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा ते दोघं त्या बंदीगृहात टाकण्यात येते, जिथे योसेफ असतं तिथे टाकण्यात येतं. आणि त्याच वेळी दोघांना एक एक स्वप्न येतं. ते स्वप्न काय येतं हे आपण पाहणार आहोत. तर आपण उत्पत्ती अध्याय 40 मध्ये आपण वाचणार आहोत 7. तेव्हा आपल्या धन्याच्या कारागृहात आपल्याबरोबर असलेल्या त्या फारोच्या सरदारास त्याने विचारले, आज तुमची तोंडे का उतरलेली दिसतील? ते त्यास म्हणाले, आम्हाला स्वप्न पडली आहेत व त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. योसेफ त्यास म्हणाला, अर्थ सांगणे देवाकडे आहे ना, आपले स्वप्न मला सांगा. प्याले बरदाराच्या नायकाने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. ते असे, स्वप्नात माझ्या समोर एक द्राक्षवेल होता, त्या द्राक्षवेलास 3 फाटे होते, त्याला कळ्या फुटून बहर आला व त्याच्या गुच्छास द्राक्ष येऊन पिकली. एकाला चांगलं स्वप्न आलं तर एकाला वाईट स्वप्न आलेलं आहे माझ्या भावांनो आणि बहिणींनो. आणि जेव्हा योसेफ त्या स्वप्नाचा प्याले बरदाराला अर्थ सांगतो, तो म्हणतो की 3 दिवसानंतर तुझ्या संग चांगलं होणार आहे, तू पुन्हा प्याले बरदार होशील, पुन्हा तू फारो राजाच्या हाताखाली काम करशील, पुन्हा तू रस भरशील, असा योसेफ जेव्हा प्याले बरदारला सांगतो.
आणि योसेफ त्याला म्हणतो, जेव्हा तू तुझ्या राज्यात येशील तर माझी आठवण कर, फारो कर माझी सिफारिश कर, मला या कैद्यातून बाहेर काढ. पण जेव्हा प्याले बरदार 3 दिवसानंतर प्याले बरदार होतो, तो विसरून जातो आणि तो काय करतो, तो विसरून गेलेला असतो. पण परमेश्वर कधी विसरत नाही आपल्या लेकरांना. प्याले बरदार इथं विसरला, त्याच्यासंग चांगलं झाले, चांगल्या गोष्टी झाल्या, तो योसेफला विसरला, पण आपला परमेश्वर कधी विसरत नाही. 2 वर्ष गेल्यानंतर जेव्हा फारो राजाला काही स्वप्न येतात, त्या स्वप्नाचा अर्थ सांगणारा तिथे कोणीच नसतं. फारोला कोणतं स्वप्न येतं हे आपण पाहूया. उत्पत्ती अध्याय 41 मध्ये पहिलं. पुरी 2 वर्ष लोटल्यावर फारो स्वप्न पडले की आपण नील नदीच्या काठी उभे असताना 7 सुंदर दष्टपुष्ट गायी नदीतून बाहेर निघून लव्हाळ्यात चरू लागल्या. पुढे पाहतो तो त्यांच्या मागून कुरूप व दुबळ्या अशा आणखी 7 गायी नदीतून निघाल्या आणि त्या पहिल्या गायीजवळ नदीकाठी उभ्या राहिल्या. तेव्हा कुरूप व दुर्बळ्या गायींनी त्या सुंदर व दष्टपुष्ट गायीस खाऊन टाकले. त्यानंतर फारो जागा झाला. हे फारोचं स्वप्न आहे माझ्या भावांनो आणि बहिणींनो. पण या स्वप्नाचं अर्थ फारोला जाणायचं होतं. त्यासाठी त्यांनी तांत्रिक, ज्योतिष यांना बोलवलं, पण त्यांना ते सांगता येईना माझ्या भावांनो आणि बहिणींनो. ते स्वप्न सांगायचं, त्याचा अर्थ त्या राजाला जाणायचं होतं. तेव्हा त्या प्याले बरदारला आठवण आली की राजा, जेव्हा मी कैदेत होतो तर तिथं एक इब्री मनुष्य होता ज्यांनी माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. तोच मनुष्य तुमच्याही स्वप्नाचा अर्थ सांगेल. बघा, परमेश्वराने कसं योसेफचा इस्तेमाल केला, कसं त्या दर्जेवर नेलं, कसं योसेफला त्या कैदेतून काढलं, कसं त्या पापातून वाचवलेलं आहे, ही परमेश्वर आपल्याला दाखवत आहे. परमेश्वर ज्याच्या बरोबर असतो माझ्या भावांनो आणि बहिणींनो, त्याचं कोणीच वाईट करू शकत नाही, त्याचं कोणीच काही करू शकत नाही माझ्या भावांनो आणि बहिणींनो. कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आपल्याला एक विश्वासयोग्य जीवन परमेश्वर संग जगायचं आहे. जेव्हा योसेफ बाहेर येतो आणि त्या फारो राजाच्या जेव्हा स्वप्नाचा अर्थ सांगतो माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तेव्हा फारो राजा खूप खुश होतो आणि फारो एवढा खुश होतो माझ्या भावांनो आणि बहिणींनो की योसेफला मिस्री देशाचा राजकुमार बनवलं जातं माझ्या भावांनो आणि बहिणींनो. सगळे लोक त्याला मुजरा घालतात माझ्या भावांनो आणि बहिणींनो. बघा, एक कैदीला परमेश्वरने कुठं नेलं, एक बंदीगृहाला परमेश्वरने कुठं नेलं, खाड्यात फेकलेल्या एका मुलाला परमेश्वरने कुठं नेलं. तुम्ही पाहत आहात, तुम्ही ऐकत आहात. तोच परमेश्वर तुम्हाला आणि मला एक उंच लेवलवर नेणार आहे, एक चांगल्या लेवलवर नेणार आहे. आपल्या जीवनात किती पण प्रॉब्लेम्स येऊ, मुसीबत हो, देवाला विश्वास योग्य राहा. ज्या योसेफला 20 रुपयामध्ये विकण्यात आलं, ज्या योसेफला आरोप लावण्यात आले जार कर्माचे, व्याभिचारचे, ज्या योसेफला बंदीगृहात टाकण्यात आलं, तोच योसेफ आज राजाच्या समान झालेला आहे. राजाच्या समान झालेला आहे. का झालेला आहे? कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता. ज्या फारो राजाच्या स्वप्नाचा अर्थ कोणी सांगत नव्हतं, ते अर्थ योसेफाने सांगितलेला आहे. आणि योसेफाने काय सांगितलेलं आहे की 7 वर्ष ही दुष्काळाची असतील आणि 7 वर्ष ही चांगले असतील. म्हणून फारो, तू लवकरात लवकर एक चांगला बुद्धिमान मनुष्य निवड, जो या मिस्री देशाचा चांगला कारभार सांभाळेल. तेव्हा फारो राजा बोलतो की तूच आहे तो व्यक्ती, कारण तुझ्या संग परमेश्वर आहे. तू खूप हुशार आहेस, तू चांगला मनुष्य आहेस. मीच तुला या जागेवर नेमितो. तूच आजपासून या देशाचं सर्व काय तू पाहायचं, तू सांभाळायचं. बघा माझ्या भावांनो आणि बहिणींनो, ही योजना होती परमेश्वराची. मिस्री देशाचा फारोसारखा सन्मान योसेफाला देण्यासाठी, फारोसारखा राजा योसेफाला बनवण्यात आलं. माझ्या भावांनो बहिणो, एक कैदीला परमेश्वरने राजाच्या स्थानावर नेलं. तोच तुम्हाला आणि मला खूप अद्भुत कार्य, अद्भुत योजना परमेश्वरच्या तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. फक्त देवाशी विश्वासयोग्य राहावा. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा कनान देशामध्ये खाण्यासाठी दुष्काळ आला, तेव्हा याकूब बोलला आपल्या भावांना, जावा
मी असं ऐकलं की मिस्री देशामध्ये भरपूर काही अनाज आहे, जावा तुम्ही घेऊन या. आणि जेव्हा ते 11 भाऊ ते खाणं घेण्यासाठी जातात माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तेव्हा योसेफ त्यांना पाहता क्षणी ओळखून जातो, पण त्याचे भाऊ योसेफला ओळखत नाही. आणि जेव्हा योसेफला पाहतात तेव्हा ते 11 जण त्याला नमन घालतात. हे आहे योसेफाच्या स्वप्नाचा अर्थ. जेव्हा योसेफला आठवण येते की मलाही हे असं स्वप्न आलेलं आणि जेव्हा मी माझ्या भावांना सांगितलेलं तेव्हा त्यांनी माझा द्वेष केलता, पण जेव्हा योसेफ आठवण करतो तेव्हा तो परमेश्वरला धन्यवाद देतो माझ्या भावांनो आणि बहिणींनो, कारण परमेश्वरनी त्याला त्या लेवलवर नेलं. म्हणून माझ्या भावानं प्रभू येशू तुम्हाला काय स्वप्न देतो, काय दर्शन देतोय, ते साधारण नाहीये. ती एक योजना आहे परमेश्वरची तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल. जेव्हा त्याचे 11 भाऊ त्याला नमन करतात तेव्हा त्याला ते स्वप्न दर्शन आठवतं माझ्या भावांनो आणि बहिणींनो. पण योसेफ काय करतो, आपली ओळख आपल्या भावांना देत नाही. त्याला जाणून घ्यायचं असतं की माझे भाव बदललेले आहेत का तसेच आहेत, त्याला हे जाणून घ्यायचं आहे. म्हणून तो त्यांच्यावर आरोप लावतो की तुम्ही इथं धान्य घेण्यासाठी नाही आलात, तुम्ही हेर आहात, तुम्ही इकडची खबर काढण्यासाठी आला आहात. पण तो बोलतो नाही, आम्ही इमानदार लोक आहोत, आम्ही चांगले लोक आहोत, आम्ही हेर नव्हेत, आम्ही इकडं धान्यासाठी आलेलो आहोत. पण योसेफ म्हणतो नाही, तुम्ही हेर आहात, तुम्ही इकडची खबर काढण्यासाठी आलेले आहात. मग योसेफ म्हणतो जर तुम्ही हेर नाहीये, तुम्ही चांगले लोक आहेत, तर मी कशावरून समजू. तेव्हा ते बोलतात आमचा एक बाप आहे, आमचा लहान भाव आहे ते जे कनान देशामध्ये आहे. योसेफ म्हणतो ठीक आहे, जर तुम्हाला भाव आहे तर तुम्ही जावा आणि त्या भावाला इथे घेऊन या, तेव्हा तुमच्यामधला इथे एक जण राहणार, असा योसेफ बोलतो. आणि जेव्हा ते लोक काय करतात, तिकडनं निघून कनान देशामध्ये सर्व धान्य घेऊन जातात. आपल्या बापाला सांगतात की तो फारो तो राजा असा बोलत आहे की जवळच्या तुम्ही तुमच्या भावाला इथे घेऊन येणार नाही, आम्ही तुमच्या भावाला सोडणार नाही. मग याकूब म्हणतो नाही नाही, मी या मुलाला देणार नाही, माझा एक मुलगा मी गमावलेला आहे, पुन्हा हा दुसरा मी गमावणार नाही. असं बोलून तो तिकडं नाकारतो, तो बन्यामीनला पाठवत नाही. असेच थोडे दिवस जातात आणि सर्व धान्य संपून जातं, सर्व अनाज संपून जातो. आणि पुन्हा याकूब म्हणतो आपल्या मुलांना जावा त्या मिस्री देशात जाऊन पुन्हा अनाज घेऊन या, आपल्यासाठी धान्य घेऊन या. तेव्हा यहुदा बोलतो नाही, आम्ही जाऊ नाही शकत, कारण तो राजा बोललेला आहे की तुम्हाला जर इथं यायचंय तर तुमच्या भावाला घेऊन यायचं, नाही तर मी तुम्हाला माझा चेहरा दाखवणार नाही. असं बोलत असताना याकूब बोलला ठीक आहे, तुम्ही घेऊन जावा. आणि यहुदा बोलतो मी तुझ्या मुलाला घेऊन येईल, जर त्याला तिथं ठेवण्यात आलं तर मी तिथं त्याच्याबद्दल तिथं राहीन, असं तो त्याच्या याकूबाला वाचा देतो. आणि त्या बन्यामीनाला घेऊन जेव्हा ते आपल्या योसेफाकडे येतात, योसेफ बन्यामीनला बघून व्याकुळ होतो, खूप रडतो माझ्या भावांनो आणि बहिणींनो. आणि जेव्हा सर्वजण त्याला नमन करतात, सर्वजण जेव्हा त्याच्यावर मुजरा करतात, झुकतात, तेव्हा मी खरोखर सांगतो हे स्वप्न योसेफाचं परमेश्वरने पूर्ण केलं. मी इथंच थांबतो माझ्या भावांनो आणि बहिणींनो. जर तुम्हाला पूर्ण जर योसेफाबद्दल स्टोरी जाणायची असेल तर तुम्ही उत्पत्ती अध्याय 37 पासून पुढं लास्ट अध्यायपर्यंत वाचू शकता. तुम्हाला पूर्णपणे योसेफाची स्टोरी उत्पत्ती अध्यायामध्ये घावेल. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की परमेश्वराने जे योसेफाला स्वप्न दिलं ते प्रभूंनी पूर्ण केलं. आज तुमच्या आणि माझ्याही जीवनात परमेश्वरची योजना आहे. जर परमेश्वर तुम्हाला आणि मला काही दर्शन देतो तर त्यासाठी तयार राहा. जर परमेश्वर तुम्हाला दर्शन देतोय तर लक्षात ठेवा, शैतानी त्या दर्शनाला पूर्ण होऊ देणार नाही. तर आपण आपलं कार्य करत राहा, प्रार्थना करत राहा, बायबल वाचत राहा, देवाची आराधना करत राहा. हर वेळी परमेश्वरची आराधना करा. आणि एक वचन आपण वाचून आजचा आपला हा विषय आपण संपवणार आहोत माझ्या भावांनो आणि बहिणींनो. उत्पत्ती अध्याय आपण काढणार आहोत 45 आणि त्याच्यामध्ये काही वचन आपण वाचणार आहोत. सर्वात प्रथम मी वचन वाचणार आहे ते म्हणजे 5. तुम्ही मला या देशात विकून टाकले, याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठविले. वचन 7. देवाने मला तुमच्या पुढे यासाठी पाठवले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा, मोठ्या सुटकेसाठी तुम्हास वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी. वचन 8. तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला इथे पाठवले. मला त्याने फारोच्या बापा समान करून त्याच्या सर्व गरदराचा स्वामी व सर्व मिस्र देशाचा शास्त्र करून ठेवले आहे. बघा,
एका नोकराला, एका कैदीला परमेश्वराने मिस्री देशाचा एक शास्त्र बनवला आहे. आणि योसेफ म्हणतो, इथं मला तुम्ही नाही तर मला इथं परमेश्वराने पाठवलेली. परमेश्वरची योजना पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने मला इथे पाठवले. म्हणून तुम्ही संताप करून घेऊ नका. तुमचा वंश वाचला जावं, तुमची वंशवृद्धी व्हावी आणि परमेश्वराने तुम्हाला दुष्काळाच्या वेळी खूप अन्न द्यावं म्हणून परमेश्वरने आधी मला इथे पाठवलेला आहे. हीच आहे उत्पत्तीमध्ये योसेफची स्टोरी. योसेफबद्दल आपण भरपूर काय शिकलेलो आहोत माझ्या भावांनो आणि बहिणींनो. योसेफ हा देवाला घाबरून राहणारा एक प्रभूचा विश्वासयोग्य देवाचा दास होता, देवावर प्रेम करणारा होता. आज तुम्हीही आणि मीही दर देवावर प्रेम करणारे आहोत, देवाची आज्ञा पाळणारे आहोत, देवाच्या वचनाचा आदर करणारा आहोत, तर प्रभू आपल्याला हर एक प्रॉब्लेम पासून बाहेर काढायला तयार आहे. आणि जर आपण प्रॉब्लेम बघून भिवून प्रभूला सोडून जाणारे आहोत, तर मी सांगतो माझ्या भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वर मग आपल्यासाठी काहीच करू शकत नाही. कारण आपला कंट्रोल आपण शैतानला दिलेला आहे. आणि शैतान जवळ तुमचा कंट्रोल घेणार, तुम्ही शैतानाला कंट्रोल देणार, तर शैतान तुमचं पूर्ण वाटोळं करून टाकेल. म्हणून त्रास येऊ, तकलीफ येऊ, दुःख येऊ, कधी परमेश्वरला सोडू नका. परमेश्वरला बोला, प्रभू मी विश्वास करतो, ज्या प्रकारे योसेफाला तुम्ही राजा केला, प्रभू मीही विश्वास करतो की तू आमच्या घराला ब्लेस करत आहे, दुःखातून आम्हाला काढत आहे, कर्जातून आम्हाला काढत आहे, क्लेशातून आम्हाला काढत आहे, त्रासातून आम्हाला काढत आहे आणि बंधनातून काढत आहे. अशी प्रार्थना करून प्रभूला बोला. प्रभू तुमची प्रार्थना ऐकेल. या आजचा विषय आपण इथंच थांबूया. या वचनाद्वारे प्रभू तुम्हाला ब्लेस आणि आशीष करू. या मी प्रार्थना करतो. पिता, मी येशू नासरकरच्या तुझ्या चरणापाशी येतो. तुझी महिमा, तुझा गौरव, तुझी स्तुती करतो राजा. प्रभू ऐकणाऱ्या माझ्या भावांना आणि बहिणींना ब्लेस कर राजा. आजच्या वचनात त्यांना ब्लेस कर, आशीष कर. ज्या प्रकारे योसेफला प्रभू तू राजा बनवलं परमेश्वर, त्याच प्रकारे आमच्या गरीब भावा बहिणींना ब्लेस, आशीष कर. ज्यांच्या घरामध्ये खाण्यासाठी प्रभू काय नसेल त्यांना बरकत दे राजा. ज्यांना प्रभू पगार कमी आहे त्यांची पगार वाढव राजा. जे कॅन्सर पीडित आहे, जे एड्स पीडित आहे, जे रोगी आहेत, ज्यांच्या घुटण्यात त्रास आहे, पायात त्रास आहे, डोक्यात त्रास आहे, ज्यांना दिसत नाही, ज्यांना लकव्याची त्रास आहे, प्रभू अशांना तुझी मी घोषणा करतो, येशू नासरकच्या तुम्ही छंगे होत आहे, तुम्ही ब्लेस होत आहे, तुम्ही आशिषित होत आहे. प्रभू तुम्हाला सोडवत आहे. हर एक दुष्ट आत्मा मी आज्ञा देतो, नासरकर येशूच्याने निघ त्यांच्या जीवनातून. प्रभू त्यांना बरकत दे, प्रभू त्यांना आशिष कर, प्रभू त्यांना कर्जातून तू बाहेर काढ आणि तुम्ही काढता म्हणून धन्यवाद देतो. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, माझ्या बरोबर आहे. आपल्याला परमेश्वरवर विश्वास ठेवायचा. ही प्रार्थना मी गोडी येशूचरण मागतो पिता. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला आणि मला आशीषित करो. आमेन, आमेन, आमेन.